नमस्कार, कुक विथ मयुरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत उन्हात वाळवलेल्या साबुदाण्याच्या पापड्या. तर यासाठी लागेल 1 वाटी साबुदाणा रात्रभर भिजवलेला. इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेऊन तो रात्रभर भिजत ठेवला होता. त्याचे हे एवढे 1 वाटी साबुदाणा तयार झालेले आहेत. त्यानंतर लागेल अर्धा चमचा मीठ, 1 बटाटा आणि 1 चमचा जिरे. सर्वात आधी एका भांड्यात 5 वाट्या पाणी ओतून घ्या आणि गॅस सुरू करून ते उकळी यायला ठेवा. उकळी येईपर्यंत बटाट्याची स्किन काढून तो किसून घ्या आणि किस 3 ते 4 वेळा पाण्यातून काढून घ्या. यामुळे बटाट्यातला एक्सेस स्टार्च निघून जाण्यास मदत होते. आता इकडे पाण्याला उकळी आलेली दिसत आहे. तर याच्यात भिजवलेला साबुदाणा आणि मीठ चवीनुसार टाकून घ्या आणि किसलेल्या बटाट्यातले पाणी काढून टाकून फक्त किस टाकून घ्या आणि हे शिजू द्या. गॅस फुल आचेवरच ठेवावा. 10 मिनिटांनंतर हे साबुदाण्याच्या पापड्यांचे पीठ थोडे घट्ट व्हायला लागले की गॅस मंद आचेवर ठेवावा आणि आणखीन साधारण 5 मिनिटे हे पीठ शिजवून घ्या. आता या ठिकाणी साबुदाण्याचे दाणे ट्रान्सपरंट दिसत आहेत आणि पीठ देखील थोडे घट्ट झालेले दिसत आहे. आता हे पीठ तयार आहे. आता याच्यात 1 चमचा जिरे टाकून घ्या. जिऱ्यामुळे पापड्यांना छान चव येते. पण जर तुम्हाला या पापड्या सुकल्यानंतर पांढऱ्या शुभ्र हव्या असतील तर जिरे नाही घातले तरी चालेल. आता हे तयार झालेले पीठ एका पळीच्या सहाय्याने गरम असतानाच एका प्लास्टिकच्या पेपरवर पसरून घ्या. या पापड्या उन्हात 3 ते 4 दिवस वाळवून घ्या. 3 दिवसानंतर जर ह्या पापड्या इझिली निघत नसतील तर त्याच्यावर थोडे पाणी शिंपडून पापड्या काढून घ्या आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा वाळत घाला. या ठिकाणी या पापड्या 4 दिवस चांगल्या उन्हात वाळलेल्या आहेत. या उन्हात वाळलेल्या साबुदाण्याच्या पापड्या एअरटाईट डब्यात ठेवून वर्षभराचा वापर करू शकता आणि मध्ये कधीही नरम वाटल्यास पुन्हा एकदा ऊन दाखवून याचा वापर करू शकता. आता साबुदाण्याच्या पापड्या फ्राय करायला घ्या. यासाठी एका कढईत तेल चांगले गरम करून त्याच्यात एक पापडी टाकून घ्या. आता तुम्ही पाहू शकता की काही सेकंडमध्येच ही पापडी छान फुलून आलेली आहे. या तळलेल्या साबुदाण्याच्या पापड्या एकदम हलक्या झालेल्या आहेत. या वाळवलेल्या साबुदाण्याच्या पापड्यांची रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. अधिक नवीन रेसिपीज करता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटणार आहोत अशाच एका रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.